एक्सपाथ सुरू करू. ठीक आहे. एकदा सांगा सगळ्यांनी, स्क्रीन विजिबल आहे? येस. येस. थँक्यू. आता बघा, आपण बघतोय लोकेटर्स. मागच्या वेळी जर आठवत असेल तुम्हाला, थोडस फ्लो मध्ये येण्यासाठी, तर आपण बघतोय लोकेटर्स. लोकेटर्स म्हणजे काय? तर वेब एलिमेंट्स आहेत खूप, आणि आपल्याला त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायचं आहे वेगवेगळ्या मेथड्सच्या माध्यमातून. पण ते कम्युनिकेट करण्याआधी सगळ्यात पहिले तर त्या वेब एलिमेंट्स पर्यंत पोहोचलं पाहिजे. पोहोचण्यासाठी त्यांना पहिले शोधलं पाहिजे, आणि ते फाइंड करण्यासाठी, शोधण्यासाठी वेब पेजचा एक्झॅक्ट कुठे आहेत ते, त्या वेब पेजवर आपलं पर्टिक्युलर आपल्याला हवं असणारं वेब एलिमेंट, हे करण्यासाठी आपण जे वापरतो ते म्हणजे लोकेटर्स, म्हणजे त्यांना लोकेट करण्यासाठी. तर लोकेटर्स आर द syntaxes which we use to locate a particular web element on web page. ओके. तर हे आपण काल बघितलं मागच्या याला, की असे वेगवेगळे लोकेटर्स बघितले आपण, जर तुम्हाला आठवत असेल तर. नेम, आय डी, क्लास नेम, टॅग नेम, लिंक टेस्ट, पार्शियल लिंक टेस्ट, असे आपण सिम्पल प्रिमिटिव्ह वाले बघितले. आणि त्याच्यानंतर आपण थोडेसे कस्टमाइज वाले सीएसएस सिलेक्टर आणि एक्सपाथ दोन असतात असं बघितलं होतं. त्यातलं हे सगळे प्रिमिटिव्ह आणि सीएसएस सिलेक्टर हे आपण ऑलरेडी बघितले मागच्या सेशनमध्ये. ठीक आहे. आणि आपण म्हटलो की आता या सेशनमध्ये आपण एक्सपाथला सुरुवात करू. हम्म? तर आता आज आपण सुरू करूया एक्सपाथ. ठीक आहे. एक्सपाथ एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण हा तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. कुठलंही वेब एलिमेंट जर ते वेब पेजवर आहे प्रेझेंट, तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा, ते फाइंड करण्याचा, ऑटोमेशन करण्याचा सगळ्यात सगळ्यात पहिला जे प्री रिक्विजिट, म्हणजे तुम्हाला कोड लिहायचं आहे, एखादं फंक्शन लिहायचं आहे, फ्रेमवर्क लिहायचं आहे, तर ते तेव्हाच आणि तेव्हा शक्य होतं जेव्हा तुम्ही त्या एलिमेंट पर्यंत पोहोचण्याची ताकद ठेवता. जर एलिमेंट पर्यंतच पोहोचता येत नसेल, त्याचा ऍड्रेसच तुम्हाला फाइंड करता येत नसेल, तर तुम्ही त्याला क्लिक कसं करणार, त्याच्यात कीज कशी सेंड करणार? ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली तुमचं चॅलेंज आहे ते म्हणजे ते एलिमेंट सक्सेसफुली फाइंड करणं. बऱ्याचदा एलिमेंट्स एकदम इझिली फाइंड होतं, फक्त आयडी, युनिक आयडी देऊन फाइंड होतं. पण काही एलिमेंट्स अशा असतात की त्यांना युनिक आयडी वगैरे काहीच नसतो, ते तुम्हाला खूप आतमध्ये कुठेतरी दडलेले असतात, आणि त्याला तुम्हाला असं एक्सपाथ वगैरे वापरून त्यांच्यासाठीचा कोड, त्यांना फाइंड, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तुम्हाला एक सिंटॅक्स लिहावा लागतो. ठीक आहे. तर अशा वेळी मग स्किलफुल माणसाची गरज जाणवते. नॉर्मल आयडी वापरून तर कोणीही करू शकतं. ठीक आहे. तर आता आपण बघू, ती म्हणजे पुढली गोष्ट, लोकेटर्स मधला नेक्स्ट आणि शेवटचा पॉइंट, आणि जो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे, कारण याच्यावर आपल्याला मास्टरी घ्यायची आहे इंटरव्ह्यू मध्ये. कुठली पण वेबसाईट तुम्हाला जेव्हा शेअर करायला, म्हणजे ते एक लिंक पाठवतात. जर आता आतापर्यंत समजा मी जर 10 इंटरव्ह्यू दिले असतील, तर आता 10 इंटरव्ह्यू मधल्या जवळजवळ 6 ते 7 इंटरव्ह्यू वाल्यांनी मला ही लिंक एक शेअर केली आहे, किंवा डायरेक्ट म्हटले की बाबा ओपन कर, आयपीएल ची साईट ओपन कर, किंवा एक कुठली तरी साईट, क्रिक इन्फोची साईट ओपन कर, किंवा एक ते लिंक देतात त्यांची, ही साईट ओपन कर, जा याच्यावर, लिहून दाखव की हे कसं लिहिशील याचा कोड. म्हणजे हे एलिमेंट्स असे असे फाइंड आउट केले पाहिजेत. जसं की आता आयपीएल ची टीम साईट ओपन कर, आणि त्याच्यावरच्या टीमची सगळ्यांची नावं डिस्प्ले झाली पाहिजेत तुझ्या कोडमध्ये, एक टेबल आहे त्याच्यामधली. ठीक आहे. तर ते कसं करशील, लिही बाबा कोड त्याच्यासाठी, किंवा मला त्याचा एक्सपाथ लिहून दाखव डायरेक्ट. असे क्वेश्चन देतात, मग तुम्हाला रन टाइम लिहायला लागतो तो. ठीक आहे. तर जवळजवळ 60% तुम्ही कन्सिडर करू शकता की तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे करायला लावतात. ठीक आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे फ्रेमवर्कवर कुठेही काम करत असाल तरी तुम्हाला तिथे पहिले तर एक्सपर्ट शोधायला लागतात. आणि तिथे मग त्यावेळेला तुम्ही जर सर्च कराल की मग त्याचा एक्सपाथ मिळायला तुम्हाला 10-15 मिनिटं एक्सपाथ काढायला जातोय, मग ते तुमचं कठीण होऊन जाईल सर्वाईव्ह होणे इंडस्ट्रीमध्ये. मग ते काम आपलं मग 1 तासाचं काम 5 तास चालेल मग. ठीक आहे. मग तसं ऑटोमेशन मध्ये काम करून काही उपयोग नाही. हम्म? तर त्याच्यामुळे या बेसिक्स सोबत जेवढे आपली प्रॅक्टिस असेल तेवढं आपलं काम कमी वेळात होतं. कोडिंगचं असं आहे, आणि जेवढं आपण प्रो आहोत तेवढं आपलं काम खूप कमी, आणि जेवढं आपली स्किल्स आपल्या कमी आहेत तेवढं काम करायला तेवढंच बर्डन, तेवढंच प्रेशर, तेवढाच वेळ. ठीक आहे. त्यामुळे हे कुठेतरी आपल्यावर डिपेंड आहे. त्याच्यासाठीच सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट लागते, जी स्किल आपल्याला डेव्हलप करायची आहे,
त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस खूप करावी असं मला वाटतं. ते म्हणजे हा एक्सपाथ आहे. त्याच्यामुळे आज नंतर तुम्ही जेव्हा ट्राय कराल हे, खूप प्रॅक्टिस करा याच्यामध्ये. असा एक कॉन्फिडन्स घ्या की कुठलं पण एलिमेंट पकडा आणि ते तुम्हाला पोचता येते, या पोझिशनला तुम्ही येत आहे, असं इतक्या लेवल पर्यंत जाऊन प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर आपण आता बघू एक्सपाथ म्हणजे काय. तर आता सगळ्यात पहिलं तर त्याची फुल फॉर्म काय. एक्सपाथचा फुल फॉर्म आहे एक्सएमएल पाथ. सिम्पल आहे एक्सपाथ. सीएसएस सिलेक्टर सारखी कुठले त्याच्यामध्ये ट्रिक्स, कुठले शॉर्ट फॉर्म काही नाहीये. सरळ सोटे एकदम, जे आहे तसं तसं तुम्हाला जायचंय. तर एक्सपाथ मध्ये जी पण तुमची एक्सएमएल असेल तुमच्या पेजमध्ये, तर त्याच्यामधून तुम्हाला त्या एलिमेंट पर्यंत पोहोचण्याचा रस्ता शोधायचा आहे. ती एक्सएमएल ची एक ट्री असते, तुम्हाला माहित असेल. वरती एक रूट असतं, मग त्याचे चाइल्ड अशी हिरार्ची असते. ठीक आहे. तर त्या हिरार्ची मधून येत 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 त्या तुम्हाला जे एलिमेंट पाहिजे तिथपर्यंत पोहोचायचं. असा सिंपल पद्धत एक्सपाथची आहे. ठीक आहे. तर आता बघू. एक्सपाथ इज पहिलं तर, एक्सपाथ म्हणजे काय तर एक्सएमएल पाथ. फुल फॉर्म माहिती असू द्या. आता तो काय आहे, तर इट इज अ सिंटॅक्स ऑफ और लँग्वेज फॉर फाइंडिंग एनी एलिमेंट ऑन द वेब पेज युझिंग एक्सएमएल पाथ एक्सप्रेशन. सिंपल आपण तो पाथ काढतो त्या एलिमेंट पासून, एखाद्या रूट पासून तिथपर्यंत पोहोचण्याचा जो पाथ असतो ना, तो आपण काढतो. ठीक आहे. तर एक्सपाथ इज यूज टू फाइंड द लोकेशन ऑफ एनी एलिमेंट ऑन अ वेब पेज युझिंग HTML डॉम स्ट्रक्चर. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. हे जे डॉम स्ट्रक्चर असतं ते तुमचं ऑलरेडी रूट पासून, म्हणजे तुम्ही कुठलं पण जर एक असं एक पेज ओपन केलं. ठीक आहे. एक आता एखादं एक पेज ओपन केलं, कुठलंही ओपन आहे पेज, तर आणि याला तुम्ही इन्स्पेक्ट केलं, तर तुम्हाला दिसेल की पहिल्यापासून एक स्ट्रक्चर असतं की त्याच्यामध्ये सगळ्यात वरचा एक एलिमेंट असतो, एक सगळ्यात वरचा टॅग असतो. हा बघा, HTML टॅग सगळ्यात वरचा आहे. त्याच्यानंतर हेड टॅग आहे आणि दुसरा एक बॉडी टॅग आहे. तर हेड टॅगच्या आतमध्ये हेडचे सगळे, आतमध्ये त्याचे चाइल्ड, त्याचं टायटल, मग त्या टायटलच्या आतमध्ये त्याचे आणखीन, मग त्याच्या आतमध्ये त्याचे आणखीन, असं एकमेकाच्या आतमध्ये ते. तसं बघायला गेलं तर ते हिरार्चिकल स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. आता बॉडी बघाल तर बॉडीच्या आतमध्ये बघा हे डिव आहे, या डिवच्या आतमध्ये हेडर आहे. ठीक आहे. या डिवच्या आतमध्ये मेन आहे, म्हणजे डिवचं चाइल्ड मेन झालं. या मेनचं आणखीन सब हेड चाइल्ड हेडर झालं. आणि या हेडरचं आणखीन कुठलं चाइल्ड नाही, फक्त इथे एक टॅग आहे. आता बघा, या डिवचं आणखीन एक चाइल्ड डिव आहे, या डिवचं आणखीन एक चाइल्ड हे सेक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे हे मी जर बंद केलं तर हे सेक्शन पण बंद होते बघा. हे ओपन केलं तर ते ओपन होते, म्हणजे हे याचं चाइल्ड आहे. आता हे डिव ओपन के बंद केलं तर त्याच्या आतमधलं डिव पण क्लोज होईल ते बघा. आणि ओपन केल्यावर त्याचे सगळे चाइल्ड ओपन होतात. तर याच्या आतमध्ये हे बघा, ही लाईन आहे, ही जी लाईन जाते, याच्या आतमधल्या साईडला जे आहेत ते सगळे त्याचे चाइल्ड आहेत. ठीक आहे. आता या डिवचं बघा, या डिवची ही लाईन झाली, हा त्याचा एरिया, म्हणजे जसा आपला ओपनिंग ब्रेस आणि क्लोजिंग ब्रेस असतो करली, त्याच्या आतमधला त्याचा कोड तसा या डिवच्या आतमधला हा सगळा याचा कोड. इथल्या डिव पासून हे डिव बघा इथपर्यंत चालते, पार ही डिव इथपर्यंत चालते, ही लाईन पर्यंत चालते बघा. याच्या आतमधले जे आहे ते सगळं याचा एरिया आहे. मग याच्या आतमध्ये सेक्शन त्याचं एक पहिलं चाइल्ड झालं, हे सेक्शन दुसरं चाइल्ड झालं, असं हे सगळं एक हिरार्चिकल स्ट्रक्चर असतं. मग या परत या सेक्शनच्या आणखीन आतमधले दुसरं एक ड्यू चाइल्ड आहे, या ड्यूच्या आतमध्ये आणखीन एक ड्यू चाइल्ड आहे, त्या ड्यूच्या आतमध्ये आणखीन एक ड्यू चाइल्ड आहे, त्या ड्यूच्या आतमध्ये आणखीन एक ड्यू, त्या ड्यूच्या आतमध्ये आणखीन एक ड्यू, असे किती किती सब चाइल्ड आहेत बघा. त्याच्या आतमध्ये H2 चाइल्ड आहे, त्याच्या आतमध्ये ए आहे. तर हे ए फायनल आहे, एच्या आतमध्ये कुठलं चाइल्ड नाहीये. ए म्हणजे एक लिंक आहे. तर आता ए पर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला कसं यायला लागेल, तुम्हाला कळतंय की पहिलं तर एचा पॅरेंट कोण आहे बघा, हा H2 आहे, H2 चा पॅरेंट डीव आहे, डीवचा पॅरेंट हा डीव आहे. तर वरपासून रूट पासून जेव्हा तुम्ही त्याचं चाइल्ड त्याचं चाइल्ड त्याचं चाइल्ड असा एक रस्ता काढाल, तेव्हा तुम्ही कुठपर्यंत पोहोचाल, ए पर्यंत पोहोचाल. सगळ्यांना समजतंय की एखादी आपली ट्री असते आणि ट्री मधल्या एखाद्या नोड पर्यंत तुम्हाला पोहोचायला सांगितलं जातं खालच्या, तेव्हा तुम्ही कसं पोहोचता, तुम्ही पहिले रूट पर्यंत जाता आणि रूट वरून मग तिथे येण्याचा तुम्ही एक रस्ता काढता. बरोबर आहे ना, सगळ्यांना ही गोष्ट समजते ना नीट, की रूट मधून तुम्ही काय करता, तिथे येण्याचा एक रस्ता काढता. म्हणजे कुठलीही तुम्ही एक ट्री घेतलीत तरी त्यासाठी हे काय होते, हँग झाला की काय, माझा आवाज येतोय ना रे सगळ्यांना? येस. हम्म. काय हँग झाला,
हे तर चालतंय. हे पण चालतंय. चाललं चाललं. ठीक आहे. आता हे बघा, एक एक उदाहरण घ्या. हे ट्री आहे, ए आहे. आणि आता ए पासून तुम्हाला पोचायचं आहे सपोज C1 पर्यंत. तर तुम्हाला पहिलं तर म्हणजे तुम्हाला आता ए सोडून द्या, ही एक ट्री आहे. आणि तुम्हाला C1 चा रस्ता पाहिजे. C1 पर्यंत कसं पोहोचायचं? तर तुम्हाला पहिलं तर ए पासून यायला लागणार ना. म्हणजे ए, ए मधलं P2, P2 चा एस, मग एस चा चाइल्ड C1, म्हणजे ए चा चाइल्ड P2, P2 चा चाइल्ड एस, एस चा चाइल्ड C1. असा हा पाथ आहे C1 पर्यंत पोहोचण्याचा. कळलं? जसं तुम्हाला एखाद्या सिटी पर्यंत पोहोचायचं असेल, म्हणजे समजा तुम्ही टायपिंग अलाउड का होत नाहीये? हा ठीक आहे. समजा तुम्हाला पोचायचं समजा पुण्यामध्ये, तुम्ही राहताय, असं अज्युम करा की स्वारगेटमध्ये. ठीक आहे. आणि स्वारगेटमध्ये तुमच्या बिल्डिंगचं नाव आहे सपोज एक ABC अपार्टमेंट असं नाव आहे. ठीक आहे. तर ABC अपार्टमेंट पर्यंत तुम्ही डायरेक्ट नाही पोहोचता येणार. तुम्हाला पहिलं तर कोणाला पत्ता सांगायचा असेल की माझ्यापर्यंत कसं पोहोचाल, तर तुम्हाला पत्ता कसा सांगायला लागेल त्याच्यासाठी. तर कुठल्याच लोकांना काहीच माहिती नाही. तर पहिलं तर तुम्हाला सांगायला लागेल, कंट्री सांगायला लागेल की मी इंडियात राहतो. मग इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये ये. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आलास की मग त्याचा चाइल्ड आहे पुणे, पुणे सिटीमध्ये आहे. मग पुण्यामध्ये आलास की त्याच्यामधला स्वारगेटमध्ये आहे. आणि स्वारगेटमध्ये आलास की मग ABC अपार्टमेंटमध्ये आहे. असं तुम्हाला सांगायला लागेल. बरोबर आहे? म्हणजे कुठे पण आपल्याला पोहोचण्याचा पर्यंतचा एक ऍड्रेस नेहमी आपण रूट पासून जातो, म्हणजे बाहेरच्याला आपल्यापर्यंत पोहोचता येतं. ठीक आहे. तर तसा सिंपल हा जो एक्सपाथ आहे, तो म्हणजे काय? इट इज यूज टू फाइंड द लोकेशन ऑफ एन एलिमेंट ऑन अ वेब पेज युझिंग HTML डॉम स्ट्रक्चर. तर या ट्री मध्ये तुमच्या एलिमेंटची लोकेशन फाइंड करणं केली जाते या सिंपल पद्धतीने. कळलं? की या ट्रीला सिंपल फॉलो करून, त्याची हिराची फॉलो करून. आता याचे आता एक्सपाथचे दोन टाईप आहेत, हे नीट डोक्यात ठेवा. एक म्हणजे, याच्यावर खूप इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो नेहमी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह एक्सपाथ. तर आता पहिले तर आपण बघू ऍब्सोल्यूट एक्सपाथ. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला जो सांगितला ही पद्धत, ती होती ऍक्च्युली सिंपल सगळ्यात पद्धत, ती म्हणजे एक्सपाथ फाइंड करण्याची, ती म्हणजे ऍब्सोल्यूट एक्सपाथ. म्हणजे रूट पासून यायचं. इट इज द डायरेक्ट वे टू फाइंड द एलिमेंट. म्हणजे रूट पासून यायचं आणि रूट पासून त्या एलिमेंट पर्यंत जो रस्ता असेल सिंपल, तो रस्ता पकडायचा. ठीक आहे. याला म्हणतात ऍब्सोल्यूट फाइंड करणं. एकदम स्टार्ट पासून आपल्यापर्यंत पोहोचणं. But the disadvantage of the absolute XPath is that if there are any changes made in path of the element, then that XPath get failed. ठीक आहे. तर आता याच्यातला हे कसं आहे बघा. तर आता ऍब्सोल्यूट एक्सपाथ तुम्हाला जर एखादा काढायचा आहे, तर तो खूप मोठा होतो. जसं मी आता इथे हे सांगितलं, हे तर ठीक आहे सिटी आहे, पण तुम्हाला एखादा एलिमेंट पर्यंत पोहोचायचंय, तर त्याची सुरुवात नेहमी स्लॅशनी होते. म्हणजे पहिले तर तुमचं एक /HTML असेल, त्याच्यानंतर मग /हेडर असेल, त्याच्यानंतर मग /div असेल, त्याच्यानंतर मग सपोज स्लॅश आणखीन एक div असेल, त्याच्यानंतर मग सपोज स्पॅम असेल, त्याच्यानंतर मग सपोज इनपुट असेल, त्याच्यानंतर मग ए असेल. ठीक आहे. असा एक तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. आणि असं नाही की एवढंच, त्याच्या आतमध्ये परत आणखीन 3 डिव पण असू शकतात मध्ये. /div, /div, आणि मग स्लॅश तुमचं जे काय ए आहे ते असू शकतं. एवढा खूप मोठाच्या मोठा हा पाथ होऊ शकतो. ठीक आहे. आणि याच्यात इश्यू काय आहे, की याच्यामधला मधलं एखाद्याचे जरी काही बदललं, चेंज झाला, एखादं कोणी डेव्हलपरने बदललं याच्यामधलं, तरी तुमचा अख्खाच्या अख्खा एक्सपाथ चुकला. कारण तुम्ही किती जणांना स्टार्ट पासून, म्हणजे इथे एक 40-50 पण असू शकतात मध्ये, आणि कोणी पण एकाने मध्ये काही चेंज केला, मधलं काही काढून टाकलं, नवीन काय ऍड केलं, की तुमचा पूर्ण 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 पाथ गणला. कळतंय तुमचा इश्यू काय आहे? आणि त्यामुळे ऍब्सोल्यूट एक्सपाथ शक्यतो आपण वापरत नाही कोणच. भले तो सिंपल आहे की स्टार्ट पासून या आणि सगळं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता शोधून काढा. युनिक एकच वे असणार तुमच्यापर्यंत येण्याचा ट्री मधून. ठीक आहे. तो रस्ता शोधायचा. सिंपल आहे, पण लेंदी आहे, आणि हा इश्यू आहे
की त्याच्यामध्ये मधलं कुठलं काय कट झालं की आपला पूर्ण पाथ चुकला. ठीक आहे. आणि याच्यात बघा स्लॅश आहे. एक स्लॅश म्हणजे काय, स्लॅश एक गॅरंटी देतो की तुमच्या इमिजिएट पुढला चाइल्ड, ठीक आहे, हा HTML मध्ये त्याचा इमिजिएट चाइल्ड पाहिजे. हा स्लॅश म्हणजे त्याचा हा इमिजिएट चाइल्ड, हा स्लॅश म्हणजे त्याचा इमिजिएट चाइल्ड, ही त्याची गॅरंटी असते. ठीक आहे. आणि इथे स्लॅश म्हणजे तुम्ही एकदम रूट पासून सुरू करता. सगळ्यात पहिला जो तुमचा स्लॅश असतो तो असतो युनिक्स मधला तुमचा रूट. युनिक्स मध्ये तुम्हाला माहिती असेल किंवा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये जे सगळ्यात पहिला स्लॅश असतो तो रूट असतो. रूट डायरेक्टरी म्हणतात त्याला. आणि मग रूट पासून तुमचं सुरू होतं काम. ठीक आहे. त्यामुळे ऍब्सोल्यूट एक्सपाथ नेहमीच स्लॅश पासून सुरू होतो. आणि पूर्ण मध्ये सगळीकडे स्लॅश स्लॅशेस असतात. ठीक आहे. हा झाला ऍब्सोल्यूट एक्सपाथ. आता बघू आपण रिलेटिव्ह एक्सपाथ. तर रिलेटिव्ह एक्सपार्ट म्हणजे काय, तर हा असा पहिल्या रूट पासून सुरू केला जात नाही, तर हा मधूनच कुठून तरी सुरू केला जातो. ठीक आहे. आपल्याला जिथून सुटेबल वाटेल अशा एका जागेपासून की जी युनिक असेल असा मधूनच सुरू केला जातो. आणि याच्यामधून काय होतं, अं, हा सुरू होतो डबल स्लॅशने. डबल स्लॅश रिप्रेझेंट काय करतं, की आपण कुठून तरी मधूनच सुरू करतोय, ते रूट नाहीये. ठीक आहे. हे डबल स्लॅश हे रिप्रेझेंट करतं. त्यामुळे जो रिलेटिव्ह एक्सपाथ आहे तो डबल स्लॅशने सुरू होणार आणि मधूनच कुठून पण तुम्ही तो एक्सपाथ सुरू करू शकणार. ठीक आहे. आता म्हणजे इकडे दाखवतो तुम्हाला की आता असं आहे. तर इथून मी आता मला वाटतं हे आधीचं मला लागत नाही, माझं डायरेक्ट इथून सुरू करायचंय. तर मी हे आधीचं सगळं काढणार. हे स्पॅन पासूनचं आधीचं आहे ना, हे मी सगळं काढून टाकणार आणि इथूनच याला सुरुवात करणार या इनपुट पासून. फक्त मी इथे डबल स्लॅश ठेवणार म्हणजे मला दाखवतो की रूट नाहीये. मी मधूनच एक असा युनिक पाथ निवडलाय की जो हे मला याला पोहोचवेल. आणि याच्यामध्ये पण मी पाहिजे तिथे डबल स्लॅश पण टाकू शकतो. आता या डिवच्या नंतर मी जर स्लॅश हे केलं तर त्याचा अर्थ होतो की त्याचा इमिजिएट चाइल्ड आहे. पण या डिवच्या नंतर मी सपोज डबल स्लॅश करत असेल तर त्याचा अर्थ होतो की त्याच्या खाली कुठेतरी पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा कुठला तरी एक चाइल्ड आहे. जरुरी नाही की तो इमिजिएट चाइल्ड आहे. तर त्यात सगळ्यात पहिला जो चाइल्ड असेल डिवच्या खाली येणारा तो पकडतो. ठीक आहे. तर असा डबल स्लॅशचा मिनिंग असतो की इमिजिएट नाही. तर असा एक्सपाथ पण आपण लिहू शकतो. तर असा जो लिहितो आपण त्याला म्हणतात रिलेटिव्ह, मधूनच कुठून तरी. ठीक आहे. आणि आपल्या जो आपण फ्रेमवर्क करतो किंवा जे काय आपण करतो त्याच्यामध्ये आपण रिलेटिव्ह वापरतो, ऍब्सोल्यूट आपण कुठेच वापरत नाही. हा त्यामुळे कोणी पण विचारलं तुम्ही कुठला वापरता, तर उत्तर आपण रिलेटिव्ह आहे, ऍब्सोल्यूट नाही. ठीक आहे. तर आता हे सगळं तुम्हाला जर सिंपल डिफरन्स कळला, आता आपण एक्झॅक्ट एक्सपाथ मध्ये जाऊ. जे आपल्या कामाची गोष्ट आहे की एक्सपाथ कसा लिहायचा, हे एकदम म्हणजे एकदम डोक्यात फिक्स करायचं. पाठ म्हणजे पाठच, की ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर कसं लिहायचं बघा एक्सपाथ. तर एक्सपाथ लिहिण्याची ही पद्धत आहे. डबल स्लॅश टॅग नेम इन द स्क्वेअर ब्रेसेस ऍट द रेट टॅग, त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट आणि इज इक्वल टू डबल इन्व्हर्ट सॉरी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यामध्ये व्हॅल्यू. असाच असा तुम्हाला एक्सपाथचा टॅक्स लिहायला लागतं, हे सिंटॅक्स लिहायला लागतो. आता याच्यामध्ये काय होईल, या फक्त हे बाकीच्या गोष्टी कॉमन राहतील. डबल स्लॅश स्क्वेअर ब्रेस ऍट द रेट इज इक्वल टू डबल सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, या गोष्टी कॉमन राहतील, स्टॅटिक आहेत. आणि इथल्या डायनामिक गोष्टी कुठल्या, टॅग नेम बदलेल, ऍट्रिब्यूट बदलेल, व्हॅल्यू बदलेल. ठीक आहे. या तीन गोष्टी डायनेमिक राहतील. कळतंय सगळ्यांना. तर हे आहे एक्सपाथचा सिंटॅक्स. आता आणि जर एक्सपाथ सपोज एवढंच बघा, पुढलं काय वाचू नका. आणि जर टेक्स्ट असेल, एखादा ऍट्रिब्यूट नसेल, आपण डायरेक्टली त्याच्या टेक्स्टची व्हॅल्यू घेत असेल, तर आपण टॅग नेम टेक्स्ट ओपनिंग ब्रेस क्लोजिंग ब्रेस इज इक्वल टू व्हॅल्यू असं लिहितो. जर कुठलेही ऍट्रिब्यूट घेत असेल तो ऍट्रिब्यूट लिहितो, आणि डायरेक्ट टेक्स्ट घेत असतो त्याचं तर असं लिहितो. हे दोन फक्त सध्या लक्षात ठेवा. आता आपण डायरेक्ट जाऊ आणि आता, हे बघू की कसं वापरतोय आपण, कसं एक्सपाथ फाइंड करतोय, ते डायरेक्ट जाऊन बघू. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्ट कुठल्या पण साईडला जाऊ. एक्सपाथ साठी साईट मी ओपन करून ठेवली आहे. काय नाही, मी फक्त एवढंच टाकलं, वेबसाईट फॉर प्रॅक्टिसिंग एक्सपाथ, आणि कुठली पण एक रॅन्डम मला साईट जी आली ती मी ओपन केली. ठीक आहे. आता बघा,
अह, हम्म. आता इथे बघा, तुम्हाला कुठला पण एकाचा एक्सपाथ फाइंड करायचा आहे. हम्म? तर कसा फाइंड करायचा आणि ते फाइंड होतोय की नाही आपल्याला कसं कळतं? सुरुवात पासून सुरुवात करू आपण. युजर ईमेलचा हा इनपुट बॉक्स आहे, याला इन्स्पेक्ट करू. बघा मी काय करतोय आता. ही प्रोसिजर सगळ्यांना माहिती असेल झाली. हे सिंपल आहे. आता हे प्रत्येकाच्या डोक्यात पाहिजे की जे एलिमेंट आपल्याला काय करायचंय, त्याचं आपल्याला एक्सपाथ किंवा लोकेटर फाइंड करायचंय, आपण काय करतो, त्याच्यावर राईट क्लिक करतो आणि करतो इन्स्पेक्ट. ठीक आहे. तर आपण इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यावर इथे बघाल तुम्हाला तर त्याचा एलिमेंटचा सिंटॅक्स दिसला. हम्म? तर आता इथे बघा, आपला सिंटॅक्स काय होता बघा एक्सपाथचा. एक्सपाथचा सिंटॅक्स काय? डबल स्लॅश टॅग नेम इन द स्क्वेअर ब्रॅकेट ऍट द रेट एट्रिब्यूट इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे. तर मग मी ते करणार. मग मी करणार डबल स्लॅश. आणि आता टॅग नेम काय आहे याचं? परत जाऊ आपण त्याच्यात. इन्स्पेक्ट. टॅग नेम काय आहे? सगळ्यांना आता टॅग नेम वगैरे डोक्यात येत असेल. इनपुट टॅग नेम आहे. ते कळते ना सगळ्यांना? ह्याच्यातलं टॅग नेम कुठलं ओळखता येते, तर इनपुट हे याचं टॅग नेम आहे. हे सगळं पहिलं सगळ्यात आधी सांगितलं, हे डोक्यात पाहिजे. हे जर तुम्हाला नाही विसरलात तर मग पुढलं काही कळणार नाही कोणालाच. HTML चे बेसिक 3 गोष्टी मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं: टॅग नेम, ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यू. या तीनच लक्षात ठेवायचे आपल्याला, पण या तीन डोक्यात फिक्स पाहिजेत: टॅग नेम, ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यू. टॅग नेम काय? इथे इनपुट आहे, तर ते इनपुट मी इथे ठेवलं. सॉरी. टॅग नेम इथे इनपुट. अरे ठेवलं. टाईप करतो मी जाऊन. ठीक आहे, टॅग नेम आलं. आता पुढे काय? इनपुट झालं. त्याच्यानंतर सिंटॅक्स काय आपला याच्यामध्ये? तर स्क्वेअर ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रेस. तर केलं मी, स्क्वेअर ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रेस केलं. त्याच्यानंतर ऍट द रेट काय आहे? ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूट काय आपलं? ID. तर मग मी इथे ऍट्रिब्यूट ते लिहिलं ID. ऍट द रेट ऍट्रिब्यूट. ओके. इज इक्वल टू सिंगल इनव्हर्टेड कॉमा आणि काय आहे तर त्याची व्हॅल्यू आहे. सिंगल इनव्हर्टेड कॉमा मध्ये त्याची व्हॅल्यू द्यायची आहे. ठीक आहे. हम्म. तर व्हॅल्यू काय? शुभ 16. जे काय व्हॅल्यू आहे ती देऊ आपण आता. बघा, ज्या सेकंदाला मी हा एक्सपाथ कंप्लीट केला त्या सेकंदाला इथे 1 ऑफ 1 आलं आणि हे हायलाइट झालं. आणि याच्यावर जेव्हा तुम्ही माऊसवर इथे जेव्हा न्याल तुमचा माऊस, तेव्हा बघा जे एलिमेंट ते आयडेंटिफाय करते ते वरती त्या एलिमेंट सिलेक्ट होईल. दिसतंय सगळ्यांना? ही काय आहे तर व्हॅलिडेशन आहे, ही याची निशाणी आहे, हे याचं कन्फर्मेशन आहे की तुम्ही बरोबर एक्सपाथ फाइंड केलात, जो तुमच्या एस्टिमेटच्या डॉम वर तुमच्या त्या एलिमेंटला एकदम करेक्टली आयडेंटिफाय करतोय. हे तुम्ही या याच्यावरनं कळतात. कुठल्या गोष्टीवरनं ओळखणार? तर इथे 1 ऑफ 1 आलंय बघा. इथे सगळ्यांना दिसतंय ना 1 ऑफ 1. म्हणजे बरोबर एकच वेब एलिमेंट फाइंड झाले. ठीक आहे. तर दुसरं काय? तर ते एलिमेंट इथे हायलाइट झालं आणि त्याच्यावर क्लिक केल्यावर इथे ऍक्च्युअल एलिमेंट आपल्याला दिसतंय. आपल्याला अशा 3 खोडा आपण ठेवल्यात हे बघायला की ऍक्च्युअली आपला एक्सपाथ फाइंड होतोय. तर आता हा जर एक्सपाथ तुम्ही यूज केला तर डायरेक्ट तुम्हाला काय मिळेल? तो एक्सपाथ तुम्हाला क्लिक करता येईल तिथं. म्हणजे एलिमेंट फाइंड झालं. जसं आपण ID, क्लास नेम वगैरे करत होतो तसं हे एलिमेंट इथे फाइंड झालं. ठीक आहे. हे कळलं सगळ्यांना कसं केलं ते? सिंपल मी एक सिंटॅक्स वापरली आणि तो सिंटॅक्स वापरून मी काय केलं, त्याला फाइंड केलं. ठीक आहे. तर असं तुम्ही कुठलं पण एलिमेंट घेऊ शकता आणि ते फाइंड करू शकता. कुठलंही एलिमेंट. आता आपण एखादं दुसरं एलिमेंट बघू. चेकआउट हिअर नावाचं एक एलिमेंट आहे बघा. हे दिसलं? हे ग्रीन एलिमेंट. आता मी हे घेतो. तर हे जर मला आयडेंटिफाय करायचं तर सेम. आता मला फक्त काय बदलायला लागेल? त्याचा ID काय बघायचे? याचा बटन ID आहे. हा, त्याच्यानंतर त्याचा ऍट्रिब्यूट काय? क्लास. आणि त्याचं हे काय तर ड्रॉप बटन आहे. हम्म? मग मी घेतो. बघा आता मी बटन इथे मी रिप्लेस करतो. इनपुटला मी रिप्लेस केला बटननी.
ऍट्रीब्यूट त्याचं आधीचं होतं माझं आयडी, आता हे ते क्लास आहे, त्यामुळे आयडीला मी रिप्लेस केला क्लासनी. आणि व्हॅल्यू काय ऍट्रीब्यूटची, तर ड्रॉप बटन. तर या व्हॅल्यूला मी रिप्लेस केलं ड्रॉप बटननी. झालं, सिलेक्ट झालं. बघा नीट, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. बटन झालं का सिलेक्ट, इथे हायलाइट झालं बघा. हायलाइट झालं. पण नीट जर तुमचं लक्ष असेल तुम्हाला कळेल इथे 1 of 2 आलंय, म्हणजे दोघांमधलं एक आता ते दाखवतंय. आणि जर इथे तुम्ही एंटर केलं परत, तर मग 1 of 2 म्हणजे दुसरं, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला हे बटन पाहिजे, हे 2 of 2 आहे. म्हणजेच काय, तर चेकआउट हिअर या नावाची 2 बटन आहेत या अख्ख्या पेजमध्ये. चेकआउट हिअर या नावाची या अख्ख्या पेजमध्ये 2 बटन्स आहेत. आणि त्याच्यामुळे हे जे आहे, सॉरी, चेकआउट या नावाची नाही, तर बटन आणि ड्रॉपडाऊन, बट ज्याचे क्लास ड्रॉपडाऊन आहेत, ड्रॉपडाऊन बटन आहेत, असे 2 बटन आहेत अख्ख्या आपल्या पेज स्ट्रक्चरमध्ये. हे पहिलं आहे. ते पहिलं म्हणजे आता कुठे आहे ते आपल्याला पेजवर, त्यासाठी कंट्रोल बघायला लागेल घेऊन, कारण आता ते डोम मध्ये आपल्याला दिसत नाहीये. पण समजून घ्या की 2 आहेत, त्यामुळे हे युनिकली आयडेंटिफाय नाही करत आहे. सगळ्यांना कळतंय. एक्सपाथ वर्क झाला, त्यांनी फाइंड एलिमेंट्स मध्ये टाकलं तर हे 2 एलिमेंट येतील. पण जेव्हा फाइंड एलिमेंट मध्ये टाकाल तर फक्त पहिले एलिमेंट येईल, जे आपल्याला आता नकोय. आपल्याला आता कुठलं पाहिजे, हे दुसरं एलिमेंट पाहिजे. हे वालं, हे वालं. हे ऍक्च्युली 2 of 2 मध्ये येतं, म्हणजे दुसरं एलिमेंट येते त्या सिक्वेन्स नुसार. आणि आपल्याला हे एलिमेंट क्लिक करायचंय किंवा पुढे काहीतरी ऑपरेशन करायचंय. तर हा एक्सपाथ युनिक नाहीये, म्हणजे तो आपण वापरू नाही शकत. ठीक आहे. मग अशा वेळी मी काय करणार, तर मी म्हणतो मी याचं ना काहीतरी युनिक गोष्ट वापरतो. तर मग तिथे मला इथे नीट बघा, इथे मला दिसतंय की याचं एक टेक्स्ट आहे ते युनिक आहे. तर इथे असं जे असतं ना, ते ट्रँग्युलरच्या मध्ये बघा इथे, हे आहे ते डायरेक्ट टेक्स्ट. हे जे टेक्स्ट आहे ते डिस्प्ले केले बघा इथं. ते जे डिस्प्ले करणारे टेक्स्ट आहे ना लेवलचं, ते टेक्स्ट इथे असं दाखवलेलं असतं. तर हे टेक्स्ट वापरून पण मी काय करू शकतो, या एलिमेंटला आयडेंटिफाय करू शकतो. तर त्याचा सिंटॅक्स आपण आता 2 मिनिटापूर्वी इथे बघितला होता. हे बघा, जर टेक्स्ट वापरून करायचं असेल तर कसं करायचं, तर टेक्स्ट ओपनिंग क्लोजिंग इज इक्वल टू व्हॅल्यू. कळलं. तर आता आपण हे टेक्स्ट वापरून करू. तर काय करायचं टेक्स्ट वापरून म्हणजे, तर इथे हे कॉपी करायचं सिम्पल टेक्स्ट. आणि आता आतमधला पार्ट फक्त बदलेला, पहिला पार्ट सेम आहे, पहिला पार्ट बघा ऍज इट इज आहे. टॅग नेम पर्यंत सेम आहे. या ओपनिंग ब्रेस क्लोजिंग, हे ब्रेस स्क्वेअर ब्रेसेस आहे, फक्त @ टॅगच्या जागी आपल्याला काय टाकायचंय, तर टेक्स्ट ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रेस टाकायचंय. म्हणजे फक्त @ क्लास मी काढणार इथनं, हे काढणार, काढणार, आणि इथे फक्त मी काय टाकणार, टेक्स्ट ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रेस. आणि इथे जे मी कॉपी केलेलं जे टेक्स्ट आहे त्याच्या आतमध्ये मी टाकणार. आता बघा, आता युनिकली केलं आयडेंटिफाय. आता 1 of 1 आलं, बरोबर आयडेंटिफाय केलं बघा, चेकआउट हिअर. ठीक आहे, आयडेंटिफाय झालं आपलं. सगळ्यांना कळलं फरक कसा केला ते मी. 2 पद्धती दाखवल्या आपण आता. पहिली तर नॉर्मल ऍट्रीब्यूट आणि व्हॅल्यू वापरून, टॅग ऍट्रीब्यूट इज इक्वल टू व्हॅल्यू. आणि दुसरं म्हणजे टेक्स्ट वापरून त्याच्या आतमध्ये. दोन्ही वापरून पण आपण हे गोष्ट अचीव करू शकतो. तर हा असाच एक्सपाथ लिहितात. ठीक आहे, आता आपण ऍक्च्युली ते एक्सपाथ वापरू, आपल्या आपल्या साईटमध्ये वापरू तो. पण इथे मी फक्त तुम्हाला समजून सांगतो की कसा वापरून घ्यायचा आहे तो. त्या पद्धती मी तुम्हाला समजून देतो. याचं ऍप्लिकेशन आपण करणार आहोत. आपली जी साईट आपण ओपन केली आहे, तिथे आपण आता सगळं एक्सपाथनीच करून बघणार आहोत. सगळं आतापर्यंत जे आपण बाय युझिंग आयडी लिहिलंय, बाय युझिंग लिंक टेक्स्ट, म्हणजे सगळं ते सगळं आपण आता एक्सपाथनी त्याला रिप्लेस करू. ते आपण अप्लाय करू नॉलेज, एकदा आपल्याला हे नॉलेज आलं की. पण सध्या तर आपण काय करतोय, ते नॉलेज शिकतोय. ठीक आहे. तर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. हे पहिले 2 सिंटॅक्स मी दाखवले की कसं करायचं. याच्यात तुम्हाला आणखीन कुठलं पण एक रॅन्डम बटन घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, कुठल्या पण याच्यामध्ये. आणि याला जरुरी नाही की काही कुठलेही वेब एलिमेंट तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला बटन दाखवलं, इनपुट बॉक्स दाखवला, त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एखादं बघू आपण.
काहीतरी. हे ड्रॉपडाऊन आहे ना, इथे एकदा बघू करून. याला इन्स्पेक्ट करू. त्याला सिलेक्ट टॅग आहे, हे नंतर आपण सिलेक्ट टॅग बघणार आहोत. पण याला जर आयडेंटिफाय करायचं असेल तर सेम पद्धत. काय? टॅग नेम, ऍट्रिब्यूट नेम, व्हॅल्यू. ठीक आहे, तर याला आपण करून बघू. तर टॅग नेम टाकू पहिला. हे टेक्स्ट इथे टेक्स्ट नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट यांनी करू. तर मग इथे काय करायला लागेल बघ तुम्हाला. तर @, ठीक आहे, पहिल्यापासून लिहू पाहिजे तर आपण. ठीक आहे. बटन तर तसंच आहे, ते पण बटनच आहे, त्याच्यामुळे इथं टॅग कुठला आहे? सिलेक्ट इज इक्वल टू व्हॅल्यू काय होती त्याची? कार्स होती मला वाटतंय. सॉरी, याचा टॅग सिलेक्ट होता, मी बटन घेतला ना. सॉरी, टॅग इथे बटनच्या ऐवजी मी सिलेक्ट घेतला. आणि ऍट्रिब्यूट जसं होतं नेम, नाही सॉरी आयडी, ऍट्रिब्यूट आयडी होतं. तर हे आयडी @सिलेक्ट चुकून घेतला मी. ठीक आहे. बघा, टॅग नेम सिलेक्ट, ऍट्रिब्यूट आयडी आणि कार्स त्यांनी सिलेक्ट केलं बघा त्या एक्सपाथला तिथपर्यंत. बघा इथे दाखवते ना, तो तिथे वॉल्वोला पोहोचतोय. तर असं तुम्ही हे वापरून ना, कुठला पण ज्याच्यावरचा जो कुठला वेब एलिमेंट तुम्हाला फाइंड करायचा आहे, त्या प्रत्येक वेब एलिमेंट पर्यंत तुम्ही काय करू शकाल, याच्या थ्रू पोहोचू शकाल. ठीक आहे. तर हा आहे सिम्पल एक्सप्रेसचा एक सिंटॅक्स. आता हे तुम्हाला आता कळलं असावं. आता बघा, तर कसं असतं. आता याच्या आतमधल्या मी काही तुम्हाला टेक्निक सांगतो एक्सपाथच्या आतमधल्या. तर हे एक्सपाथ झाला, टेक्स्ट आपण वापरलं. ठीक आहे, किंवा कुठलीही गोष्ट वापरली. तर याच्यामध्ये कधी कधी कसं असतं, तर काही व्हॅल्यू स्टॅटिक असते आणि काही व्हॅल्यू डायनॅमिक असते. आता इथे आपल्याला हे बघा, इकडे बघा. एक आपण हे लेबल बघतोय. या लेबलचं नाव आहे युजर ईमेल. आता मी इथे हे जे आपण आधीच घेतलं होतं. हम्म. आता बघा, इथे एक लेबल आहे बघा, हे युजर ईमेल तुम्हाला दिसत आहे. याला जर मी इन्स्पेक्ट केलं, तर या लेबलमध्ये एक टेक्स्ट आहे. ते काय आहे? तर युजर ईमेल आहे. तर या टेक्स्ट पर्यंत जर मला पोहोचायचं असेल, नीट बघा, तर मी कसं करणार. तर मी एक्सपाथ लिहिणार याच्यापर्यंत. या लेबलला जर मला पोहोचायचं असेल, हा या लेबलला जर मला फाइंड करायचं असेल, तर मी कसं करणार. तर मी पहिला माझा एक्सपाथ लिहिणार. तो काय असणार? लेबल. बघा, लेबल मी टाकल्या टाकल्या त्यांनी लगेच काय दाखवलं बघा. तर लेबल एवढा हा पण एक्सपाथच झाला एक. तर या एक्सपाथ मधून त्यांनी मला दाखवली की या पेजमध्ये किती लेबल्स आहेत. तुम्ही जेव्हा डबल स्लॅश करून एखादं टाकता, तेव्हा अख्ख्या पेजमध्ये किती लेबल्स आहेत ते तुम्हाला दिसतात. तर 19 लेबल आहे त्या पेजमध्ये. या पेजमध्ये किती लिंक तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील, कोणी विचारलं कसं फाइंड आउट करणार, तर फक्त ए टाकायचं. तर म्हणजे ए असणारे, रिप्रेझेंट होणारे सगळे एलिमेंट त्यांनी इथे दाखवले. तर 99 लिंक्स आहेत या अख्ख्या पेजमध्ये. आणि एक एक जेव्हा तुम्ही एंटर एंटर कराल, तेव्हा प्रत्येक लिंक तुम्हाला ती दाखवली जाईल. ठीक आहे. तर असं इथे तुम्हाला दिसत असेल 8 of 99, 9 of 99, अशा सगळ्या लिंक तुम्हाला इथे दाखवल्या जातील. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुरुवात करता, तेव्हा ते जनरिक दाखवतात. आता लेबल बघा 19 आहे. आणि मग पुढे मी त्यांना स्पेसिफिक करतोय की आता लेबल दे, पण 19 लेबल मधलं कुठलं लेबल दे. तर ज्याचं टेक्स्ट इनपुट ईमेल असेल, जे काय असेल ते वाला लेबल दे मला. हे आपण पुढे स्पेसिफाय करतो, स्पेसिफिकेशन करतोय. तर आता बघा, टेक्स्ट
आणि याच्यामध्ये इज इक्वल टू, आता टेक्स्ट असणारे पण 14 आहेत. ठीक आहे. पण माझं टेक्स्ट कुठलं आहे? तर मला पाहिजे युजर